30 दिवस रात्रीचे जेवण बंद केल्यास शरीरात काय होईल? नमस्कार मित्रांनो, आजकाल वजन कमी करण्यासाठी, डायबेटिस नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी अनेक लोक एक नवीन प्रयोग करत आहेत आणि तो म्हणजे रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद करणे. काही लोक म्हणतात की मी रात्रीचे जेवण बंद केल्यापासून माझे वजन 5 ते 10 किलो कमी झाले, तर काही जण सांगतात माझा साखर नियंत्रणात आला, ऍसिडिटी कमी झाली आणि सकाळी शरीर हलकं वाटू लागलं. पण दुसरीकडे काही लोकांना अशक्तपणा, चक्कर येणं, थकवा आणि पोषणाची कमतरता जाणवू लागली. मग नेमकं खरं कारण काय आहे? 30 दिवस रात्रीचे जेवण बंद केल्यावर शरीरात कोणते बदल होतात? पहिल्या दिवशी शरीर कसं प्रतिक्रिया देतं? पहिल्या आठवड्यात काय बदल जाणवतात? वजन खरंच कमी होतं का? डायबेटिस आणि पोटावरील चरबीवर याचा काही परिणाम होतो का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा प्रयोग प्रत्येकाने करावा का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या विषयामागील विज्ञान, त्याचे फायदे, तोटे आणि कोणासाठी हा उपाय योग्य आहे हे पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित या माहितीमुळे तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल एक योग्य निर्णय घेऊ शकाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रात्रीचे जेवण बंद म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम एक महत्त्वाचा गैरसमज दूर करूया. रात्रीचे जेवण बंद करणे म्हणजे दिवसभर उपाशी राहणे किंवा स्वतःला उपासमारीकडे ढकलणे नव्हे. अनेक लोक वजन कमी करण्याच्या नादात सकाळचा नाश्ता टाळतात, दुपारचे जेवण कमी करतात आणि रात्री देखील काही खात नाहीत. पण ही पद्धत शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. खरं तर रात्रीचे जेवण बंद करण्यामागचा उद्देश म्हणजे शरीराला पचनासाठी जास्त वेळ विश्रांती देणे. उदाहरणार्थ, जर तुम्ही संध्याकाळी 6 किंवा 7 वाजता शेवटचं काही खाल्लं आणि त्यानंतर त्या दिवशी सकाळी 7 वाजता नाश्ता केला, तर शरीराला जवळपास 12 ते 14 तासाचा उपवासाचा कालावधी मिळतो. या काळात शरीर सतत पचन करण्याऐवजी इतर महत्त्वाच्या कामांकडे लक्ष देऊ शकतं, जसे की ऊर्जा व्यवस्थापन, साठवलेल्या चरबीचा वापर, पेशींची दुरुस्ती, मेटाबॉलिझम. यालाच आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये इंटरमिटंट फास्टिंग किंवा टाइम रेझिस्टंट ईटिंग असे म्हणतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. रात्रीचे जेवण बंद केले म्हणजे दिवसभर काहीही खाण्याची मोकळीक मिळत नाही. जर सकाळी आणि दुपारी जंक फूड, गोड पदार्थ आणि जास्त कॅलरी घेतल्या, तर रात्रीचे जेवण बंद करूनही अपेक्षित फायदा होणार नाही. आता प्रश्न असा आहे की जेव्हा आपण अचानक रात्रीचे जेवण बंद करतो, तेव्हा शरीराची पहिली प्रतिक्रिया काय असते? चला तर मग पाहूया. पहिल्या 3 दिवसात शरीरात काय घडतं? आता समजा तुम्ही अचानक रात्रीचे जेवण बंद करण्याचा निर्णय घेतला, तर पहिल्या 24 ते 72 तासामध्ये शरीरामध्ये काही नैसर्गिक बदल सुरू होतात. सुरुवातीला शरीराला हा बदल स्वीकारणं थोडं कठीण जातं, कारण अनेक वर्षांपासून रात्रीच्या जेवणाची सवय लागलेली असते. त्यामुळे पहिल्या काही दिवसात तुम्हाला रात्रीच्या वेळी जोरदार भूक लागू शकते. काही लोकांना सतत काहीतरी खावंसं वाटतं, विशेषतः गोड पदार्थ, बिस्किटे किंवा चहा. याचं कारण म्हणजे आपल्या शरीराची आणि मेंदूची सवय. दररोज ठराविक वेळी अन्न मिळण्याची अपेक्षा शरीर करत असतं आणि जेव्हा ते मिळत नाही, तेव्हा भुकेचे हार्मोन्स सक्रिय होतात. त्यामुळे वारंवार भूक लागणं, चिडचिड होणं, एकाग्रता कमी होणं, डोकेदुखी जाणवणं, थोडा थकवा वाटणं अशी लक्षणं काही लोकांमध्ये दिसू शकतात. विशेषतः जे लोक रात्री उशिरा आणि भरपूर जेवण करण्याची सवय असते, त्यांना सुरुवातीचे दिवस जास्त कठीण जाऊ शकतात. परंतु याचा अर्थ असा नाही की ही पद्धत तुमच्यासाठी चुकीची आहे. बहुतेक वेळा शरीर नवीन दिनचर्येची जुळवून घेत असतं. या काळात पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं असतं. काही लोकांना भूक लागल्यावर तहान आणि भूक यामधला फरक समजत नाही, म्हणून रात्री भूक लागल्यास सर्वप्रथम 1 ग्लास पाणी पिऊन घ्यावे. तसेच दिवसभर पुरेसे प्रथिनयुक्त आणि तृप्ती देणारं अन्न देखील घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्ही साखरेच्या गोळ्या किंवा इन्सुलिन घेत असाल, तर स्वतःहून रात्रीचे जेवण बंद करू नका, कारण अशा परिस्थितीत रक्तातील साखर खूप कमी होण्याचा धोका असू शकतो. म्हणून अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा बदल करावा. आता प्रश्न असा आहे की हे सुरुवातीचे दिवस पार केल्यानंतर शरीरामध्ये सकारात्मक बदल कधी दिसायला लागतात? चला तर मग पाहूया. पहिल्या आठवड्यानंतर शरीरात काय बदल होतात? जर तुम्ही पहिल्या काही दिवसांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला, तर साधारणपणे 1 आठवड्यानंतर शरीरात काही सकारात्मक बदल जाणवायला सुरुवात होते. सर्वात पहिला बदल म्हणजे अनेक लोकांना सकाळी उठल्यावर शरीर हलकं आणि फ्रेश वाटू लागतं. कारण रात्री उशिरा जेवल्यानंतर शरीराला संपूर्ण रात्र पचनासाठी काम करावं लागतं.
पण रात्रीचं जेवण टाळल्यास पचन संस्थेला विश्रांती मिळते. दुसरा महत्वाचा बदल म्हणजे ऍसिडिटी, जळजळ आणि पोट फुगण्याच्या तक्रारी कमी होऊ शकतात. आपल्यापैकी अनेकांना रात्री जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते. त्यामुळे अन्न पोटात जास्त वेळ राहतं आणि ऍसिडिटी, ढेकर किंवा जळजळ यांसारख्या समस्या निर्माण होतात. तिसरा बदल म्हणजे झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा होऊ शकते. जेव्हा पचनासाठी शरीराला कमी मेहनत करावी लागते, तेव्हा अनेक लोकांना अधिक शांत आणि गाढ झोप लागण्याचा अनुभव येतो. काही लोकांमध्ये सकाळची भूक वाढते आणि हा एक चांगला संकेत मानला जातो. कारण शरीराची नैसर्गिक जैविक घड्याळ म्हणजेच सर्केडियन रिदम पुन्हा योग्य प्रकारे काम करू लागते. म्हणूनच या काळात पुरेसं पाणी पिणे, दिवसभर संतुलित आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे. आता प्रश्न असा आहे की जर हा प्रयोग आपण 15 दिवसांपर्यंत सुरू ठेवला तर शरीर ऊर्जा कुठून मिळवतं आणि खरंच वजन कमी व्हायला सुरुवात होते का? 15 दिवसानंतर शरीरात काय बदल होतात? जर तुम्ही 15 दिवसांपर्यंत रात्रीचे जेवण बंद ठेवले किंवा संध्याकाळी लवकर आणि हलका आहार घेण्याची सवय कायम ठेवली तर शरीरामध्ये काही महत्वाचे बदल दिसायला लागतात. सर्वात मोठा बदल म्हणजे शरीर ऊर्जेसाठी अन्नावर पूर्णपणे अवलंबून न राहता साठवलेल्या चरबीचा वापर करण्यास सुरू करते. सामान्यतः आपण जे अन्न खातो त्यापासून शरीराला ऊर्जा मिळते, पण जेव्हा बराच वेळ अन्न मिळत नाही तेव्हा शरीर आपल्या साठवलेल्या ऊर्जेकडे वळते. यामुळे काही लोकांमध्ये वजन कमी होण्यास मदत होते. विशेषतः पोटाभोवतीची अतिरिक्त चरबी कमी होण्यास हातभार लागतो. दुसरा महत्वाचा बदल म्हणजे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. आपण जेव्हा वारंवार खातो तेव्हा शरीरात इन्सुलिन वारंवार स्त्रवत असते, पण जेवणामध्ये जास्त अंतर ठेवल्यास इन्सुलिनला विश्रांती मिळते आणि काही व्यक्तींमध्ये इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारू शकते. याचा फायदा विशेषतः प्री डायबिटीस किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्या व्यक्तींमध्ये दिसून येऊ शकतो. तिसरा बदल म्हणजे अनेक लोकांना दिवसभर अधिक ऊर्जा आणि हलकेपणा जाणवू शकतो. कारण शरीर सतत पचनाच्या प्रक्रियेत गुंतलेले नसते. मात्र इथे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, वजन कमी होणे हे फक्त रात्रीचे जेवण बंद केल्यामुळे होत नाही. जर दिवसभर जास्त प्रमाणात गोड पदार्थ, तळलेले पदार्थ किंवा जंक फूड खाल्ले असेल तर रात्रीचे जेवण बंद करूनही अपेक्षित परिणाम मिळणार नाही. त्यामुळे योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. आणखी एक महत्वाची सूचना, जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्ही औषधं किंवा इन्सुलिन घेत असाल तर अशा प्रकारचे उपवास किंवा जेवणातील मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण काही वेळा रक्तातील साखर खूप कमी होण्याचा धोका असू शकतो. आता प्रश्न असा आहे की 30 दिवस चालू ठेवला तर शरीरात आणखी कोणते बदल होतात? 30 दिवसानंतर शरीरात काय बदल होतात? आता समजा तुम्ही सलग 30 दिवस रात्रीचे जेवण बंद केले आहे किंवा संध्याकाळी लवकर आणि हलके जेवण घेण्याची सवय लावली आहे, तर या टप्प्यावर अनेक लोकांना शरीरात काही स्पष्ट बदल जाणवू लागतात. वजनामध्ये बदल दिसू शकतो. सर्वात आधी लोकांच्या लक्षात येणारी गोष्ट म्हणजे वजनामध्ये थोडी घट. कारण रात्रीच्या अतिरिक्त कॅलरीज कमी झाल्यामुळे शरीराला एकूण कमी ऊर्जा मिळते आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेषतः उशिरा रात्री स्नॅक्स, मिठाई किंवा जंक फूड खाण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये हा परिणाम जास्त दिसू शकतो. पोटाची चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. पोटाभोवती जमा होणारी चरबी अनेक वेळा जास्त कॅलरीज आणि कमी शारीरिक हालचालींशी संबंधित असते. जर आहार नियंत्रित असेल तर पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारू शकते. काही संशोधनानुसार जेवणामध्ये जास्त अंतर ठेवणे आणि उशिरा रात्री खाणे टाळणे यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. झोपेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होऊ शकते. रात्री उशिरा आणि जड अन्न खाल्ल्यानंतर अनेकांना अपचन, ऍसिडिटी आणि बेचैनी जाणवते. परंतु हलक्या पोटाने झोपल्यामुळे काही लोकांना गाढ आणि शांत झोप लागल्याचा अनुभव येतो. शरीर हलकं आणि ऊर्जावान वाटू लागतं. अनेक लोक सांगतात की सकाळी उठल्यानंतर सुस्ती कमी जाणवते आणि दिवसभर उत्साह वाटतो. कारण शरीराला दिवसभर पचनाचे काम करावे लागते. पण इथे एक महत्वाचा प्रश्न आहे, हे फायदे प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसतीलच का? उत्तर आहे नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचे वय, आरोग्य, औषधे, कामाचे स्वरूप आणि आहाराच्या सवयी वेगळ्या असतात. काही लोकांना या काळात खालील समस्या देखील जाणवू शकतात. अशक्तपणा, चक्कर येणे, थकवा, चिडचिड, एकाग्रता कमी होणे, स्नायूंची कमजोरी, विशेषतः दिवसभर पुरेसा प्रथिनयुक्त आणि संतुलित आहार घेतला नसेल तर. म्हणूनच सर्वात महत्वाचा निष्कर्ष असा, रात्रीचे जेवण बंद करणे हा जादूचा उपाय नाही.
आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण याची जोड तितकीच आवश्यक आहे. आता पुढचा प्रश्न, हा उपाय प्रत्येकासाठी सुरक्षित आहे का? कारण काही लोकांसाठी तो फायदेशीर ठरू शकतो, तर काहींसाठी तो धोकादायक देखील ठरू शकतो. प्रत्येकासाठी योग्य आहे का? आतापर्यंत आपण रात्रीचे जेवण बंद केल्याचे काही संभाव्य फायदे पाहिले, पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा उपाय प्रत्येकासाठी सुरक्षित आणि योग्य आहे का? याचं उत्तर आहे नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची शारीरिक गरज, वय, आजार आणि जीवनशैली वेगळी असते. लहान मुलांनी हा प्रयोग करू नये. लहान मुलांचे शरीर सतत वाढत असते आणि त्यांना पुरेशा पोषणाची गरज असते. रात्रीचे जेवण बंद केल्यास त्यांच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम होऊ शकतो. गर्भवती महिलांसाठी हा उपाय योग्य नाही. स्तनपान करणाऱ्या मातांनी काळजी घ्यावी. स्तनपान करणाऱ्या मातांना आणि अतिरिक्त ऊर्जेची आणि पोषणाची आवश्यकता असते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. जर तुम्ही मधुमेहासाठी गोळ्या किंवा इन्सुलिन घेत असाल, तर रात्रीचे जेवण बंद केल्यामुळे रक्तातील साखर खूप कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. वृद्ध व्यक्तींनी सावधगिरी बाळगावी. वृद्ध व्यक्तींमध्ये आधीच स्नायूंची ताकद कमी होण्याची शक्यता असते. दीर्घकाळ उपाशी राहिल्यास अशक्तपणा वाढू शकतो. गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी तज्ञांचा सल्ला घ्यावा, जसे की किडनीचा आजार, लिव्हरचे आजार, कर्करोगावरील उपचार सुरू असणे, गंभीर अशक्तपणा, खूप कमी वजन असणे. अशा परिस्थितीत स्वतःहून हा प्रयोग करणं टाळावं. जास्त शारीरिक मेहनत करणाऱ्या व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. ज्यांचे काम दिवसभर शारीरिक मेहनतीचे असते किंवा जे नियमित तीव्र व्यायाम करतात, त्यांना पुरेशी ऊर्जा मिळणं आवश्यक असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद करण्याऐवजी हलका आणि पौष्टिक आहार अधिक योग्य ठरू शकतो. म्हणूनच लक्षात ठेवा, जे एका व्यक्तीसाठी फायदेशीर ठरतं तेच दुसऱ्या व्यक्तीसाठी योग्य असेलच असे नाही. आपल्या शरीराच्या गरजा समजून घेऊन आणि आवश्यक असल्यास तज्ञांचा सल्ला घेऊनच अशा प्रकारचे मोठे आहारातील बदल करावेत. चुकीच्या पद्धतीने रात्रीचे जेवण बंद केल्यास काय होऊ शकते? आतापर्यंत आपण फायदे पाहिले, पण कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीने केल्यास तिचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. जर तुम्ही दिवसभर पुरेसा आणि संतुलित आहार घेतला नाही आणि रात्रीचे जेवणही बंद केले, तर शरीरात पोषणाची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे काही लोकांमध्ये खालील समस्या दिसू शकतात: सतत थकवा जाणवणे, चक्कर येणे, डोकेदुखी, चिडचिड आणि मूड बदलणे, एकाग्रता कमी होणे, स्नायूंमध्ये कमजोरी जाणवणे. जर शरीराला पुरेसे प्रथिने मिळत नाहीत, तर स्नायूंचे नुकसान होण्याची शक्यता देखील वाढू शकते. काही लोक दिवसभर फार कमी खातात आणि रात्रीचे जेवण बंद करून पटकन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण अशा प्रकारे कमी झालेले वजन दीर्घकाळ टिकत नाही. म्हणूनच उपाशी राहणं आणि आरोग्यदायी पद्धतीने आहार नियंत्रित करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. रात्रीचे जेवण बंद करायचे असेल तर योग्य पद्धत कोणती? जर तुम्ही हा प्रयोग करून पाहायचा विचार करत असाल, तर तो योग्य पद्धतीने करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. नाश्त्यामध्ये प्रथिन आणि फायबर असलेले पदार्थ घ्या. अंडी, मूग किंवा कडधान्ये, पोहे, उपमा, फळे यासारखे पदार्थ. दुपारचे जेवण संतुलित असावे. त्यामुळे पोळी किंवा भाकरी, डाळ किंवा कडधान्ये, भाजी, सॅलड, ताक यांचा समावेश करा. संध्याकाळचा आहार. जर रात्रीचे जेवण बंद करायचे असेल, तर संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत हलका आहार घ्या. उदाहरणार्थ सूप, सॅलड, फळे, मोड आलेली कडधान्ये, भाजलेले हरभरे आणि त्यानंतर फक्त पाणी घ्या. शारीरिक हालचाल विसरू नका. फक्त रात्रीचे जेवण बंद केल्याने चमत्कार होणार नाही. नियमित चालणे, व्यायाम आणि पुरेशी झोप देखील तितकीच महत्त्वाची आहे. रात्रीची भूक कशी नियंत्रित करावी? रात्रीचे जेवण बंद करण्याचा विचार करणाऱ्या अनेक लोकांचा सर्वात मोठा प्रश्न असतो, रात्री खूप भूक लागली तर काय करायचं? त्यासाठी काही सोपे उपाय. दिवसभर पुरेसे पाणी प्या. अनेक वेळा तहान लागलेली असते, पण आपल्याला ती भूक असल्यासारखी वाटते. प्रथिनेयुक्त आहार घ्या. प्रथिने जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करतात. पुरेशी झोप घ्या. गोड पदार्थ आणि साखर कमी करा. जास्त साखर खाल्ल्याने वारंवार भूक लागते. तणाव कमी करा. तणावामुळे अनेक लोक भावनिक कारणामुळे जास्त खातात. या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास रात्रीची भूक नियंत्रित ठेवणं सोपं जाऊ शकतं. विज्ञान काय सांगतं?
आता सर्वात महत्वाचा प्रश्न, या सगळ्या मागे विज्ञान काय सांगतं? अनेक संशोधनामध्ये असेच दिसून आले आहे की उशिरा रात्री जेवण घेणं किंवा सतत काहीतरी खात राहणं याचा शरीराच्या मेटाबॉलिझमवर परिणाम होऊ शकतो. रात्री उशिरा खाल्ल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढू शकते, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढू शकतो, झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, ऍसिडिटी आणि अपचन वाढू शकते. त्यामुळे अनेक तज्ञ रात्रीचे जेवण लवकर घेण्याचा सल्ला घेतात. मात्र संशोधन हे देखील सांगतं की रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद करणे आवश्यक नाही. अनेक लोकांसाठी हलके आणि लवकर घेतलेले रात्रीचे जेवण देखील तितकेच फायदेशीर ठरू शकते. म्हणूनच प्रत्येकासाठी एकच नियम योग्य असेल असे नाही. तर मित्रांनो, 30 दिवस रात्रीचे जेवण बंद केल्याने काही लोकांना वजन कमी होणे, पचन सुधारणे, झोप चांगली लागणे आणि साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. माझा सल्ला असा आहे की रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद करण्यापेक्षा ते हलके आणि लवकर घेण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास रात्रीचे जेवण 7 वाजेपूर्वी पूर्ण करा. जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 ते 3 तासांचे अंतर ठेवा. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांना प्राधान्य द्या. कारण आरोग्य सुधारण्यासाठी कोणताही एकच जादुई उपाय नसतो. योग्य आहार, योग्य जीवनशैली आणि सातत्यपूर्ण सवयी याच खऱ्या आरोग्याच्या किल्ल्या आहेत. जर तुम्ही कधी रात्रीचे जेवण बंद करून पाहिले असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच वैज्ञानिक विश्वासार्ह आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती सोबत. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.